खरंच ताईचं लग्न झालंय का आणि तुम्ही लावून दिलंय का ते? दीपू मी कशाला खोटं बोलेन आणि भाऊजी पण खोटं कशाला बोलतील? सांगून टाका ना दीपूला खरं खरं काय ते. हो, सानिका खरं बोलते. तिचं आणि कार्तिकचं लग्न झालंय आणि ते मीच लावून दिलंय. मॅडम परिस्थिती अशी होती की मला दीपू हा बघ पुरावा. मॅडम मी हेच सांगण्याचा प्रयत्न. दीपू आता तूच सांग, माझं एक लग्न झालेलं असताना मी दुसरं लग्न कसं करू? हा कायद्याने गुन्हा आहे. हे बघ दीपू, मी आत्ताच बाबांना बाहेर जाऊन हा फोटो दाखवते आणि मंगळसूत्र दाखवते आणि खरं काय ते सांगून टाकते एकदाच. ताई प्लीज प्लीज असलं काही करू नकोस. अगं तू अशी 4 लोकांसमोर गेलीस ना तर आपली खूप नाचक्की होईल आणि बाबांना धक्का नाही सहन होणार. काय तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्ही आमच्या घरच्या मॅटर्स मध्ये नका पडू. ऑलरेडी तुम्ही बाबांचे लाडके स्टुडंट असून आमची जी फसवणूक केली आहे ना ती पुरेशी आहे. आता प्लीज प्लीज या सगळ्यात नका पडू. दीपू ते माझे भाऊजी आहेत, कोणी परके नाही आहेत. तोंड सांभाळून बोल. ताई अगं किती वेळ आहे अजून? आई आलोच 5 मिनिटं. अगं मंडळी खोळंबली आहेत, ये लवकर. हे बघ दीपू, काय ते लवकर ठरव, नाहीतर मी सरळ जाऊन बाबांना सांगून टाकते जे काय सत्य आहे ते. उगीचच बाबा काहीतरी कमिटमेंट करतील आणि परत गोंधळ होईल. सानिका गप्प बस. अगं काही बोलण्याच्या आधी कसंही वागण्याच्या आधी जरा आई बाबांचा विचार कर. दीपिका मॅडमचा विचार कर. तुम्ही केलात विचार तुमच्या सरांचा, आमच्या घरच्यांचा? हा माझ्या बहिणीचं परस्पर लग्न लावून देताना. आणि मी म्हंटल ना तुम्हाला, तुम्ही या सगळ्यातून त्या सगळ्यात नका पडू, लांब राहा. हे बघा, मी आता एकदाच जाऊन बाबांना सांगून टाकते जे काय ते. डोक्याला शॉर्ट झालाय बाबा. सानिका थांब. सानिका हे बघ, जरी तुमचं लग्न झालेलं असलं तरी कार्तिकने अजून हे लग्न रजिस्टर केलेलं नाहीये. बाहेर जाऊन तू कितीही ओरडून सांगितलंस ना तरी कोणीही विश्वास ठेवणार नाहीये तुझा. कारण लग्न झालंय हे दाखवायला तुझ्याकडे पुरावा नाहीये. आणि आता जाऊन तू सरांना जरी सांगितलंस ना तरी सरांना हेच वाटणार की तू खोटं बोलतेस हे लग्न अवॉइड करण्यासाठी. आणि सरांना जर ह्याचा धक्का बसला ना तर मी सुद्धा तुझी मदत करणार नाहीये. पण कार्तिक म्हणाला होता सर्टिफिकेट आलंय म्हणून. हो, मग जाऊन सांग बाहेर सगळ्यांना. पण त्याच्या पुढे जे काही होईल ना त्याला जबाबदार तू असशील सानिका. परत माझ्याकडे रडत येऊ नकोस. भाऊजी हे पहा, तुम्ही मला ब्लॅकमेल करताय. सानिका मी तुला फक्त वस्तुस्थितीची जाणीव करून देतोय. भाऊजी खोटं का बोलतील? नक्कीच कार्तिक खोटं बोलतोय. भाऊजींचा सपोर्ट गेला तर कुणीच मदत करणार नाही. आणि लग्नाचं सर्टिफिकेट नाही म्हणून बाबा आयुष्यभर याच खोलीत डांबून ठेवतील.
ठीक आहे भाऊजी, आता तुमच्या वहिनीला तुम्हीच वाचवा. मी आता कुणालाच काही बोलणार नाही. हे बघ सानिका, मी येतो आता, तू सांभाळून घे. प्लीज आता काही बोलू नकोस प्लीज, आणि शांत रह. दोन मिनिटं. प्लीज ताई, या ना प्लीज. हाय. तुम्ही बसा ना प्लीज. हो. मी अमित शरद कुलकर्णी. तुमचं नाव सानिका ना? हो, सानिका मनोहर देशपांडे. मी डॉक्टर आहे आणि नागपूरला असतो. ह्या काही बोलत का नाहीयेत? म्हणजे घाबरले आहेत का? हो, म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही दोघं असे एकमेकांसमोर. हो, मी समजू शकतो. हे बघा सानिका, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. अगदी बिनधास्त बोला. म्हणजे हे बघा ना, एखाद्या मित्राशी तुम्ही कसं बोलता, हो अगदी तसं बोला. काय होतंय? हा, एक सेकंड, रिलॅक्स. मे आय? हे बघा दीपिकाजी, काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. तुम्ही तिला साखर आणि पाणी द्या, तिला बरं वाटेल. हो, थँक्यू. सॉरी. नाही, काहीच हरकत नाहीये. आणि कसं आहे, आता नाहीतरी फक्त बघायचा कार्यक्रम होता ना, मग मी फक्त बघतो. बाकी बोलायचा कार्यक्रम आपण नंतर कधीतरी ठरवू. काय अमित, आवडली का मुलगी? अमितला मुलगी पसंत आहे म्हणजे आम्हाला सुद्धा पसंत आहे. अभिनंदन, अभिनंदन ताई. आणि भाऊजी,
तुमचं सुद्धा अभिनंदन. मला जरा सानिकाजी थोड्या स्ट्रेसमध्ये वाटले. ड्रेस रे कसला? नाही म्हणजे भेटायला मी आत गेलो त्यांना, पण आमचं बोलणं सुरू असताना अचानक त्यांना चक्कर आली. म्हणजे फारसं काही बोलणं झालं नाही आमचं, पण माझा होकार आहे. हे बघा, काळजी करण्यासारखं काही नाहीये. थोडा स्ट्रेसमुळे होतं ते. नाही ती बरी आहे. तुम्ही थांबा, मी बघते. दीपू, अगं काय झालं ताईला? अगं ते नाही म्हणजे टेन्शनने चक्कर आली. तू एक काम कर, तू लिंबू सरबत करून आण हा, आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं घाल. मी बघते हिच्याकडे, तू आण पटकन जा. काय झालं ताई? ए बाळा. ताई, अगं काय झालं? तू खरंच टेन्शन घेतलंयस का? हे बघ, अमितराव खूप चांगले आहेत आणि त्यांनी तुला पसंत पण केलंय. हा, तू टेन्शन नको घेऊ बरं बाळा. अगं बाई, पसंत केलंय म्हटल्याबरोबर उठून बसलीस का? सानू, तुला चक्कर कशी काय आली? तू रात्री काही वेडवाकडं खाल्लं होतंस का? नाही. मग रात्री झोपली नव्हतीस का बाळा? नाही गाई. अगं मग तू खरंच टेन्शन घेतलंयस का मुलगा बघायला आलाय त्याचं? पकवू नको नाही. हे हे घे, हे तुला बरं वाटेल की. अगं घे ना. तुमच्या सानिकाने खूप टेन्शन घेतलेलं दिसतंय. हा म्हणजे तशी ती भाबडी आहे आणि कसं आहे, लग्नाविषयी बोलणी प्रथमच त्यामुळे असं कदाचित. अहो काही हरकत नाही. अमितने पसंत केले म्हणजे आमचा होकारच आहे. आता फक्त सानिकाचा होकार तुम्ही लवकर कळवा, म्हणजे पुढची बोलणी आपल्याला लवकर करता येईल. कळवतो. बाकी तुम्हा सगळ्यांना भेटून मला खरंच खूप बरं वाटलं. आणि तुमच्या घरात ना एक सकारात्मक ऊर्जा आहे, ती मला खरंच खूप आवडली. सानिकाचा जर होकार असेल तर आपण लवकरचाच मुहूर्त बघूया. काय? हो अगदी बोलतो आणि सांगतो आपल्याला. या थांबा, मी येतो. ताई, नशीब काढलास हो तू. अमितरावांचा होकार मिळालाय. पहिल्याच फटक्यात होकार. आता कसं आहे, ताईनी होकार दिला की लगेच मी मुहूर्त शोधून बाकीच्या तयारीला लागतो. फार छान, नशीबवान आहेस ग. आता ताई, तुझा होकार आहे ना? म्हणजे नकार द्यायचं काही कारणच नाही. इतकं छान स्थळ आलेलं आहे. बाबा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. मी नाही करमणार तुमच्याशिवाय. अरे वेडाबाई, कसं आहे, आई बाबा आपल्या संस्काराचं खत घालतात. सासरला मुलगी गेल्यानंतर गोड फळ यावीत म्हणून. आणि कधी ना कधी मुलीला तिच्या आई बाबांना सोडून जावंच लागतं. हा, मग तयार आहेस ना तू?
मालती, चला देवासमोर खडीसाखर ठेवूया आपण. ताईचा होकार मिळालेला आहे. हं. हो. ये आलो. कळतंय ना हे सगळं कुठे चाललंय ते? हे पहा, तुम्ही सांगितलंय म्हणून मी गप्प बसली. पण हे जर आता वाढलं ना, मी गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवा. तो मुलगा होकार देऊन निघून गेलाय आणि बाबा माझा होकार गृहीत धरतायत. आता या 2 होकारांना नकारात कसं बदलायचं ह्याची जबाबदारी तुमची आहे. कळलं ना भाऊजी? हॅलो, हा कार्तिक बोल. हॅलो दादा, काय चालू आहे रे तिकडे? सानू माझा फोन नाही उचलते म्हणून विचारतोय. काही नाही कार्तिक, आपण मी घरी आलो की बोलूया. दादा दादा ऐक ना, मला फक्त एवढंच सांग, त्या मुलाने सानूला पसंत केलं का? दादा आहेस ना? हो हो. मग सांग ना मला, त्या मुलाने सानूला पसंत केलं का? हे बघ, म्हणजे कार्तिक, मी घरी आलो की आपण बोलू. मी बोलतो तुझ्याशी. ऐक ना दादा, जर त्या मुलाने सानूला पसंत केलं असेल ना, तर त्या मुलाला ना मी सोडणारच नाही. हे बघ दादा, मी काही करू शकतो हा मग त्याचं. कार्तिक, ऐक शांत हो. मी म्हणालो ना, आपण मी घरी आलो की बोलूया. मला आत्ता इथे नाही बघता येणार. हे बघ दादा, जर माझ्या मनात आलं ना तर मी बोलू आपण. बाय. अरे मला कोणीच सिरियसली घेत नाही. परत एकदा देशपांडे सरांच्या घरी जाऊन राडा घालावाच लागणार. त्याशिवाय माझं म्हणणंच कळणार नाही ना कोणाला. देशपांडे सर आलोच.